गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्व उपनगरातील गोवंडी येथील मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात कर्मचारी आणि डॉक्टरांची संख्या अपुरी पडली आहे। शताब्दी रुग्णालयात गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, चेंबूर आणि देवनार परिसरातील 800 ते 1000 रुग्ण दररोज तपासणीसाठी येत असतात। मात्र रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। ढसाळ कारभाराच्या विरोधात इथे लाक्षणिक उपोषण सन्मान राजेंद्र नगराळे यांच्या माध्यमातून इथे घेतलेलं आहे। त्याचबरोबर सर्व सहकारी, त्याचबरोबर या विभागातील माजी आमदार प्रकाशभाऊ पातेकर, त्याचबरोबर मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, असे अनेक संघटनेचे कार्यकर्ते येऊन पाठिंबा देत आहेत। आणि हे आंदोलन, हा लढा, हा सर्वसामान्यांचा लढा आहे, गोरगरिबांचा लढा आहे, जेणेकरून माणसाला सर्वात मोठा जो खर्च कुठे असतो ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्य। आणि आरोग्यच हे प्रशासन जर खाजगीकरणाच्या माथ्यावर पाडत असेल आणि याचा भुर्दंड जर सामान्य जनतेवर टाकत असेल तर याचा निषेध आपण सर्वजण मिळून इथे करूया। आणि हा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत। ते कायद्याच्या मार्गाने आणि उपोषण करून आपण हा लढा देत आहोत। सन्मान राजेंद्र नगराळे यांच्या माध्यमातून हा उपोषणाचा लढा इथे सुरू आहे। पाठिंबा देण्यासाठी सर्वजण बसले, सर्व पक्षाचे लोक बसले। मी सर्वप्रथम राजेंद्र नगराळे आपले मित्र आहेत, त्यांचे मी आभार मानतो। त्यांनी हा ज्वलंत विषय मी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस पार्टी यांना समर्थन देतो। त्यांनी विषय घेतलेला आहे। हा विषय खरोखरच गोरगरिबांच्या काळजाला हात घालणारा विषय आहे। कारण या ठिकाणी शताब्दी हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी येणारे जे नागरिक आहेत ते चेंबूर, घाटला, मानपूर, शिवाजीनगर या परिसरातून या ठिकाणी लोक येत असतात। आणि यांचं जे सरकारचं धोरण चाललेलं आहे PPP, पब्लिक प्रायव्हेट आणि पार्टनरशिप, हे धोरण कुठेतरी थांबलं पाहिजे। कारण या धोरण जर सुरू झालं तर येणारे जो जे पंतप्रधान योजनेतून जे शस्त्रक्रिया होतात, त्या महात्मा फुले यांच्या शस्त्रक्रिया होतात, या शस्त्रक्रियाचा पैसा हा कुठेतरी खाजगी संस्थांच्या पदरात पडणार आहे। जर सरकारने जर या उपोषणाची दखल घेतली नाही, BMCने जर या उपोषणाची दखल घेतली नाही, तर मी या ठिकाणी नमूद करतो की आम्ही आज प्रेमाने या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, उद्या आम्ही आमचे आम्ही त्या सीमारेषा पार करायला पुढेपाठी विचार करणार नाही। कारण जे लोकांचे तुम्ही हाल लावले, या ठिकाणी येणारी जी पब्लिक आहे, या ठिकाणी एक्सरे काढायला जर आले तर तुम्ही डॉक्टर लिहून देतात की बाहेरून एक्सरे करा, MRI करायला यांच्याकडे स्टाफ नसतो, MRI सुद्धा बाहेर जातात। ती गोळ्या यांच्या अर्ध्या गोळ्या दवाखान्यातून, अर्ध्या गोळ्या बाहेरून घ्यायच्या। पण सरकारची जी भूमिका आहे की सरकारी दवाखाना आपण म्हणतो, कुठं सरकारी दवाखाना येत आहे, काय भूमिका यांची? मग यांच्याकडे कर्मचारी, स्टाफ अवेलेबल नाही, बरं बोलण्याची पद्धतसुद्धा यांची तसं काय ह्यांच्याच मालकीचा दवाखाना आहे, हे लोकांच्या पैशावरती हा दवाखाना चालतो। आणि कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे। मी राजूभाऊंचे परत एकदा आभार मानतो आणि आमच्या काँग्रेस पार्टीतर्फे आमच्या यांना समर्थ देतो। आणि राजभाऊ, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे आणि हा लढा या ठिकाणी सरकारने दखल घ्यायला पाहिजे। थोडं बोलून थांबतो। धन्यवाद। राजेंद्र नगराळे यांनी आज स्थानिक नागरिकांसोबत शताब्दी रुग्णालयाच्या आवारातच लाक्षणिक उपोषणाला ते बसले आहेत। या उपोषणाला शिवसेना, ठाकरे गट तसेच इतर राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिलाय।